अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। स्वामी भक्तांनो, स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खरंच सुख, शांती आणि यश हवे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ ही निघून जाईल आणि तुला जे हवं आहे ते मी तुला देईन। यशाला तुमचा एकमेव मार्गदर्शन होऊ देऊ नका आणि अपयशाला तुमचा एकमेव गुरु बनवू नका। तुम्ही दोन्हीकडून शिका, कारण ते एका क्षणात बदलू शकणारं आहे। प्रगतीच्या मार्गावरचे टप्पे आहेत। वारा जोरात वाहू लागला की खराब झालेली पानं खाली गळून पडतात, त्याचप्रमाणे अंतःकरणात श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा वारा जोरात वाहू लागला की मनात झालेले कुविचार क्षणात उडून जातात। तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे, कामात यश मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील 10व्या अध्यायाचे पठण करा। तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा आणि गुरुचरित्रातील 14वा अध्याय 2 वेळेस वाचा। ही सेवा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील, तसेच कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील। नोकरीसाठी तुम्ही जर वणवण फिरत आहात, चांगली नोकरी लागत नाही, तर या अध्यायाचे वाचन नक्कीच करा। श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगली नोकरी नक्कीच लागेल। स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील। आणि शेअर करायला मात्र विसरू नका। जर तुम्ही नित्यनियमाने तारक मंत्राचे पठण केले तर आयुष्यात कशाचीही कमी भासणार नाही। सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते। अनेक नकारात्मक ऊर्जांपासून आपले रक्षण होते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते। मनातील भीती नाहीशी होते। स्वामी समर्थांच्या शक्तीची जाणीव होते। तर या मंत्राचा जप नित्यनियमाने आठवणीनं रोज नित्यनियमाने करा। सर्व समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। हळूहळू सर्व समस्या स्वामी महाराज दूर करतील। विश्वास ठेवून नामस्मरण करा। तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ अवश्य लिहून काढा। वारा जोरात वाहू लागला की खराब झालेली पानं जशी खाली गळून पडतात, त्याचप्रमाणे स्वामींचे नामस्मरण आपल्या अंतःकरणात श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा वारा जोरात वाहू लागला की मनात जमा झालेले कुविचार क्षणात उडून जातात। हे त्रिवार सत्य आहे। छोटा मुलगा आपल्या 2 हातामध्ये पेरू घेऊन उभा असतो, तेवढ्यात त्याची बहीण येते आणि आपल्या भावाला हसत हसत म्हणते, दादा एक पेरू मला दे ना। हे ऐकल्यानंतर तो छोटा मुलगा तो एक पेरू दाताने कुरतडून काढतो। त्याची बहीण त्याच्याकडे बघतच राहते आणि ती काहीच बोलत नाही। आपल्या भावाची ही कृती बघून ती गप्पच राहिली। त्या मुलाने दुसरा पेरूसुद्धा दाताने कुरतडला। आपल्या भावाचे असे वागणे तिच्या लक्षात आले नाही आणि हे बघून ती शांत तिथं उभीच राहिली आणि तिच्या चेहऱ्यावरचे जे हसू होतं ते सुद्धा नाहीसे झालं। तेव्हा तिच्या भावाने दोन्ही कुरतडलेल्या पेरूपैकी एक पेरूचा हात पुढे केला आणि म्हणाला, ताई हा पेरू घे, हा खूप गोड आहे। आणि त्याच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। आपण काय करतो, आपल्याला चुकीचं वाटलं की आपण समोरच्याच्या बद्दल चुकीचे मत बनवतो, पण प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही। एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते आणि त्यामुळे आपल्याच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, आपल्यालाच सकारात्मक ऊर्जा मिळते। जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तेव्हा तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू शकता आणि तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात। पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग हा सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट नक्कीच सापडते। आणि नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे आपल्याजवळ येते।
आपले मन स्वतःला जर खात असेल तर त्याला काय करावे? आणि आपली पापं, आपल्या झालेल्या चुका, झालेले नुकसान, जे पण तुमच्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टी आहेत मनात आणू नका. काल काय झालेलं आहे आज ते आपण नाही बदलू शकत, पण येणारे क्षण मात्र वाया घालवू नका. काल काय झालं त्यातून शिकून परत तीच चूक होणार नाही मनाला सांगून पुढे चालत राहा. निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणं ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. भक्त प्रल्हादाने एकदा नाव घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच त्याचा उद्धार झाला. म्हणून सतत नामस्मरणात राहा. नामस्मरण केल्याने आपल्या मनातील जे कुविचार आहेत ते 100% दूर होतात. वाईट विचार दूर होतात. आपल्याला मार्ग सापडतो. म्हणून सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, संदेशासोबत, मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार.